नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी अद्याप पदरात पडला नसताना आता केंद्र सरकारकडून 16व्या वित्त आयोगासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रस्ताव सादर करताना नवीन कोऱ्या करकरीत प्रस्तावाची अट टाकण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था आत्मनिर्भर होण्यासाठी उत्पन्न वाढीच्या काय उपाययोजना केल्या याची माहिती देखील मागवण्यात आल्याने प्रशासनाची अडचण होण्याची शक्यता आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असतेच असे नाही. वाढत्या शहराच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. नागरिकांकडून कराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीतून खर्च भागवला जातो, परंतु पायाभूत सुविधांचा खर्च पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांना हा खर्च पेलवत नाही. राज्यात पुणे मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याने त्या महापालिका खर्चाचा भार उचलू शकतात, परंतु त्या खालोखाल असलेल्या शहरांमध्ये आर्थिक भार पेलण्याची शक्ती कमी असते. अशा वेळी केंद्र सरकारकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून खर्च भागवता येतो. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून नाशिक महापालिकेचे 3 ते 4 प्रकल्प प्रलंबित आहेत. त्या प्रकल्पासाठी निधी प्राप्त झाला नसताना 16व्या वित्त आयोगातून निधी देण्याची केंद्र सरकारने तयारी केली आहे. त्यासाठी महापालिकेला प्रश्नावली सादर करण्यात आली असून त्याच शहरासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांची माहिती मागवण्यात आली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती, कर्मचारी संख्या व त्यांना अदा केले जाणारे मासिक वेतन, 10 वर्षातील नगरसेवकांची संख्या, केंद्र व राज्य शासनाकडून महापालिकेला प्राप्त होणारे अनुदान, महापालिकेवरती असलेले कर्ज, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावरील सुरू असलेले किंवा काम पूर्ण झालेले प्रकल्प, केंद्र सरकार पुरस्कृत योजना आदींबाबत माहिती मागवण्यात आली आहे. या संदर्भात आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या दालनात विभाग प्रमुखांची बैठक झाली. त्यात विभागनिहाय योजना व अन्य माहितींचा आढावा घेण्यात आला. 16व्या वित्त आयोगाच्या निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करताना सुरू असलेल्या प्रकल्पांना हात लावला जाणार नाही. जे प्रकल्प अहवालात तयार करण्यापासून पूर्णत्वापर्यंत जातील अशाच प्रकारचे प्रकल्प सादर करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लेखी पद्धत राबवणे बंधनकारक. शासनाने महापालिकेला 2010-11 ते 2021-22 या कालावधीत ऑडिट बॅलन्स शीट तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले. मात्र महापालिकेचे लेखी अद्ययावत नसल्याने 15वा वित्त आयोग, अमृत योजना, नमामि गोदा आदी शासन पुरस्कृत योजनांचा निधी शासनाकडून रोखला जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाने पुरस्कृत योजनांसाठी तसेच 15व्या वित्त आयोगाच्या धोरणानुसार दिनदूत लेखापद्धत ही त्या योजनांच्या परफॉर्मन्सचा भाग असल्याने शासनाने सर्व महापालिकांना दिनोंद लेखापद्धत राबवणे बंधनकारक आहे. पायाभूत सुविधा होणार भक्कम. अमृत 2 योजनेतून नाशिकमध्ये प्रकल्प येऊ घातले आहेत. 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून काही प्रकल्प उभे राहत आहेत. नमामि गोदा प्रकल्पातून गोदा सौंदर्यीकरण केले जाणार आहे. त्या ड्रेनेज लाईनचे जाळे विस्तारणार आहे. सिंहस्थातून देखील महापालिकेला मोठा निधी प्राप्त होईल. त्यामुळे पायाभूत सुविधा भक्कम करण्याची संधी आता नाशिकला मिळणार आहे. वृत्तसंकलन विभाग, महाराष्ट्र आवाज, नाशिक.